दिवस उन्हाळ्याचे होते आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पॅसेंजरने खचाखच भरलेली एक ट्रेन एका स्टेशनवर आली. इतकी स्टेशनवर गर्दी आणि पॅसेंजरची आतसुद्धा इतकी गर्दी की एकालाही बाहेर काय चाललंय समजत नव्हतं. बाहेरच्या व्यक्तीला ट्रेनमध्ये प्रवास करणं, ट्रेनमध्ये प्रवेश करणं हेही अवघड होतं. आणि ट्रेन थांबताच एक भिकारी ट्रेनच्या खिडकीपाशी आला. विंडोपाशी येऊन म्हणाला, 2 रुपये द्या हो गरीबाला, सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नाही, 2 रुपये द्या हो. कोणीच त्याच्याकडे पाहत नव्हतं. तो पण प्रत्येक वेळेला परत परत म्हणत होता, 2 रुपये द्या हो गरीबाला. मध्यभागी उभ्या असलेल्या एका पॅसेंजरला त्याची दया आली. त्याने खिशात हात घातला आणि त्या व्यक्तीच्या दिशेने, त्या भिकाऱ्याच्या दिशेने 2 रुपये देण्याचा प्रयत्न केला. इतकी गर्दी होती. हा पॅसेंजर ट्रेनच्या मध्यभागी त्या डब्यात उभा. भिकाऱ्यापर्यंत ते पैसे देणे शक्य नाही, म्हणून त्यांनी ते 2 रुपये पुढच्या पॅसेंजरला पास केले. त्याने पुढच्या पॅसेंजरला पास केले. असं करता करता खिडकी पासल्या पॅसेंजरने त्या मागच्या माणसाचे 2 रुपये भिकाऱ्याच्या हातात दिले. भिकाऱ्याने आपला हात खिडकीपाशी जो माणूस बसला होता त्याच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला, देव तुझं कल्याण करो, तुम्हाला 2 रुपये दिले, देव तुझं कल्याण करो. मागचा माणूस ओरडला, अहो ते पैसे मी दिले 2 रुपये, तुम्ही याला काय आशीर्वाद देतात, ते 2 रुपये मी दिलेत. भिकारी शांतपणे म्हणाला, साहेब मी आंधळा आहे, मला दिसत नाही, पण वरचा जो बसलाय ना परमेश्वर, त्याला दिसतंय. भिकाऱ्याचे शब्द ऐकताच ज्याने 2 रुपये दिले होते तो ओशाळला आणि त्याच्या लक्षात आलं, आपल्याला काही समजो न समजो आपणच खरे अंध आहोत. खरा डोळस तो भिकारी आहे.